उद्घाटनं केली, ज्याचं सुरुवात आधीच्या सरकारनं केली होती. मग एअरपोर्ट असेल, मेट्रो असेल, त्याचं फीत कापण्याचं काम मोदींनी नक्कीच केलं, क्रेडिट घेतलं आणि पुन्हा ज्यांनी या कामाची सुरुवात केली त्यांच्यावर लाथाही झाडल्या. हा एक मोदींचा स्वभाव आहे. लोकांना ते आता समजलेलं, लोक त्याकडे गांभीर्याने घेत नाहीत. बोला. आणखी एक महाराष्ट्रातला गंभीर विषय समोर येतो. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात शिफारस पत्र दिले आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की पुणे पोलिसांनी त्याची संपूर्ण जी काही पार्श्वभूमी आहे त्याचा एक रिपोर्ट बनवला, त्याला शस्त्र परवाना देण्यास नकार दर्शवला होता, तरीही आपल्या अधिकारात हे सगळं गृहराज्यमंत्र्यांनी केले. हे पैशाचे खेळ असतात. अशा प्रकारे जेव्हा पोलीस आयुक्तांनी ज्याला शस्त्र परवाना नाकारला, पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्याच्या, आणि गृहराज्यमंत्री आपल्या अधिकारात जेव्हा त्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना देतो, ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती नाही, त्याचं कॅरेक्टर ठीक नाही, तो गुंडांशी संबंधित आहे, त्यांच्यावरती गुन्हे आहेत, त्यांना शस्त्राची गरज नाही, आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात. अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. पण जे गृहमंत्री डान्सबार चालवतात, गृहराज्यमंत्री डान्सबार चालवतात, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? पण फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असे एकापेक्षा एक सरस नग भरलेले आहेत. हां, काय पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवलेला तो ठीक आहे. एअरपोर्टचं नवी मुंबई विमानतळ, बोला, विचारा. दिबा पाटील यांच्या नावाचा फक्त उल्लेख केला गेला, नामकरण घोषित झालेलं नाही आणि त्यावर पाटील कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली. आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. मी काय सांगतोय ते ऐका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या देशातला एक फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अत्यंत महत्त्वाचं विमानतळ म्हणून जगात यापुढे नावलौकिकास येणार आहे. या विमानतळाला दिबा पाटील, लोकनेते, भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमधून हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाठवला. असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल, ते द्यायला हवं होतं. कालच प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळाला? माझी माहिती अशी आहे, दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही, ही पहिली गोष्ट. मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला माहिती आहे. गौतम अडाणी यांचाही दिबा पाटील यांच्या नावाला विरोध आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट, नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट असं नाव द्यावं अशी भाजपांतर्गत चर्चा, सूचना आणि मागणी सुरू झालेली आहे. नरेंद्र मोदी यांच्या नावानं हे विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ करावं. आता मोदींचं नाव ह्याबाबत तुमचा प्रश्न असेल, असं कसं देणार? जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावानं होतं, मोटेरा आहे अहमदाबाद. त्याचं नामांतर नरेंद्र मोदींच्याच नावानं झालं जिवंतपणे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्यात मोठ्या इंटरनॅशनल एअरपोर्टलाही मोदींचं नाव द्यावं
याबाबत भारतीय जनता पक्षात महाराष्ट्रात दिल्लीमध्ये एकमत झालेलं आहे आणि गौतम अडाणी ह्यांचीसुद्धा ती मागणी नरेंद्र मोदीकडे असल्यामुळे काल दिबा पाटील यांच्या नावानं हा विमानतळ लोकार्पण होऊ शकलं नाही. विमानतळाचं लोकार्पण झालं पण दिबा पाटील यांचं नाव न देता झालं. यामागे भारतीय जनता पक्षाचं ही अशा प्रकारची भूमिका आहे. गौतम अडाणी यांचा ठाम विरोध आहे. मी जेव्हा ही माहिती देतो ही 100% सत्य आहे. नरेंद्र मोदी इंटरनॅशनल एअरपोर्ट या नावानं हा विमानतळ ओळखला जावा. मोटेरातील आपलं स्टेडियमप्रमाणे सगळ्यात मोठा स्टेडियम म्हणून जो काय तिथे आहे 1,35,000 क्षमतेचा, ज्याचं नाव सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम होतं, तो आता नरेंद्र मोदींच्या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे मुंबईतला, महाराष्ट्रातला, देशातला हा सगळ्यात मोठं विमानतळ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे नरेंद्र मोदींच्या नावानं त्याचं अनावरण व्हावं किंवा त्याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. गौतम अडाणी आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख लोकांच्या या संदर्भात चर्चा, बैठका झालेल्या आहेत आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार होत आहे. पण रावसाहेब, त्यामध्ये असं आहे की काल जी शासनाची निमंत्रण पत्रिका होती त्यात नवी मुंबई विमानतळ असाच उल्लेख होता, पण ज्या भाजपच्या निमंत्रण पत्रिका गेल्या त्यात मात्र दिबा पाटलांचं नाव बघा. भाजपचं निमंत्रण पत्रिका या खाजगी आहेत. तुम्ही म्हणता या स्थानिक भाजप बरोबर आहे. आणि मी जे सांगतोय हे नॅशनल लेवलची चर्चा आणि गौतम अडाणी यांची ही भूमिका आहे. अडाणी एअरपोर्ट, एकतर तो एअरपोर्ट अडाणीच्या नावानं ओळखला जावा आणि गौतम अडाणीची मागणी आहे की नाहीतर मोदींच्या नावानं त्याचं नामकरण. रावसाहेब, त्यात थेट प्रश्न आहे की समजा असं कोणतं वेगळं नाव दिलं गेलं तर शिवसेनेची भूमिका काय असेल? आमची भूमिका अशी आहे की भूमिपुत्रचे नेते दिबा पाटील यांच्या नावानं हा एअरपोर्ट मंजूर झालेला आहे. त्याच्या नावाला मान्यता दिली आहे. त्यांच्या नावानंच व्हायला पाहिजे. नरेंद्र मोदी अजरामर आहेत, ते विष्णूचे अवतार आहेत 13वे. त्यांना गरज नाही असं एअरपोर्टला वगैरे नाव देण्याची. म्हणजेच माझा प्रश्न वेगळा असा आहे की समजा याचं नाव नरेंद्र मोदी विमानतळ किंवा गौतम अदानी विमानतळ असं जर झालं तर त्याला शिवसेना अडाणी एअरपोर्ट, अडाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे त्याला नाव आणि नरेंद्र मोदींच्या नावानं तो एअरपोर्ट करावा असं भाजप अंतर्गत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याला अडाणीने मान्यता दिली. नाही, पण शिवसेनेचा विरोध असेल, नक्की विरोध असेल. दिबा पाटील यांचंच नाव त्या विमानतळाला मिळावं ही आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले की सर्वपक्षीय बैठकीनंतर की आम्ही एकच प्रस्ताव पाठवलेला आहे दिबा पाटील यांच्या नावाचा आणि त्याला प्रधानमंत्री देखील सकारात्मक आहे. पण ही प्रधानमंत्री सकारात्मक आहेत म्हणजे काय? प्रधानमंत्र्यांच्या संदर्भात मोटेरा स्टुडिओला सुद्धा त्यांचा विरोध होता, माझं नाव देऊ नका, हे अच्छा नाही लगता है, पण आले ना उद्घाटनाला. मोदींवरती विश्वास ठेवू नका तुम्ही. काल त्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मेट्रोचं भूमिपूजन झालं पण काही काळासाठी काम थांबलं, त्यामुळे त्याचा आर्थिक नुकसान मुंबईकरांना सहन करावं लागलं. मोदीचे खोटं बोलत आहेत. मेट्रोचं काम का थांबलं, त्याला पर्यावरणासंदर्भात काय विषय होते, आरेची जंगलं का तोडली, कांजूरमार्गचं जी कारशेड आहे बरं का, त्या संदर्भातले काही जमिनींचे समस्या होता. मोदींकडे अर्धवट माहिती. चला बस. होते मोदींचं नाव न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. साहेब, हा विषय घ्या ना. और उन्होंने जिस तरीके से दौरे के दौरान ये भी कहा कि 26/11 में जो हमला हुआ था चिदम्बरम जी ने किया था, लेकिन अभी नया भारत है, नए तरीके से पाकिस्तान को हमला कर रहा है और उनको जवाब भी दे रहा है. पाकिस्तान को जवाब मिला नहीं है अब तक. अगर मोदी जी को लगता है पाकिस्तान को जवाब मिला है तो मोदी जी देश को गुमराह कर रहे हैं. प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में जिस प्रधानमंत्री ने ऑपरेशन सिंदूर को रुकवाया वो इस प्रकार की बात नहीं कर सकते. अब तक सिंदूर का बदला 26 जो महिलाओं का सिंदूर उजाड़ गया उसका बदला पूरा नहीं हो गया है. प्रेसिडेंट ट्रंप ने पाकिस्तान के ऊपर जो हमले शुरू किए थे वो क्यों रुकवाए?